नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं आणि ही अमावस्या आपल्या हिंदू धर्मात खूप विशेष मानली जाते. सोमवती अमावस्या ही वर्षातून फक्त एकदाच येते आणि या अमावस्येला विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे अमावस्येचे व्रत पाळतात. सोमवती अमावस्येचे व्रत शास्त्रांमध्ये अश्वत्थ प्रदक्षिणा व्रत म्हणून ओळखलं जातं. अश्वत्थ म्हणजेच पिंपळाचं झाड आणि पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णू वास्तव्य करतात आणि म्हणूनच या सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवांसोबतच या भगवान श्री हरिविष्णूंची देखील पूजा केली जाते. या दिवशी स्नान आणि दान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. ऋषी व्यासांच्या म्हणण्यानुसार या दिवशी ध्यान, उपवास, व्रत केल्यानं हजारो गायींची सेवा केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं. महाभारतात भीष्माने युधिष्ठिराला या दिवसाचं महत्त्व समजावून सांगितलं होतं की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणारा व्यक्ती समृद्ध, निरोगी आणि सर्व दुःखांपासून मुक्त होईल. असं म्हणतात की या सोमवती अमावस्येला नदीमध्ये स्नान केल्यानं पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला देखील समर्पित असून या अमावस्येला जर काही उपाय सेवा जर केल्या तर भगवान श्री हरिविष्णू, भगवान भोलेनाथ आणि माता लक्ष्मी या तिन्ही देवी देवतांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि आपल्यावरची सर्व संकट, विघ्न, अडचणी, बाधा, दारिद्र्य दूर होण्यास मदत होणार आहे. आता असे कोणते उपाय आहेत जे सोमवती अमावस्येला करायचे आहेत याविषयीचीच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तर सोमवती अमावस्येला आपल्या पितरांना शांत करण्यासाठी देखील काही उपाय केले जातात. जर तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांना शांत करण्यासाठी जर हे उपाय केले तर तुमच्या पितरांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहेत आणि तुमच्यावरची सर्व संकट दूर होऊन जीवनात प्रगती देखील होणार आहे. तर सोमवती अमावस्येला काळ्या तिळाचे दान अवश्य करावं. यामुळं पितृदोष दूर होतो आणि पितरांची कृपा देखील आपल्यावर राहते. त्याचबरोबर जीवनामध्ये सुख, समृद्धी, भरभराट देखील होते. तसेच काळे तीळ हे मंदिरामध्ये देखील दान करायचे आहेत. सोमवती अमावस्या हा दिवस भगवान भोलेनाथांना समर्पित असल्यामुळे या दिवशी भगवान भोलेनाथांची विधिवत पूजा सेवा करायची आहे. दूध, जल, बेलपत्र, धतुरा, त्याचबरोबर भगवान भोलेनाथांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू शिवलिंगावर अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या इच्छा, मनोकामना पूर्ण करण्यासाठी भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, दरवाजा आहे, त्याचबरोबर आपल्या जवळपास जे मंदिर आहे तर त्या ठिकाणी दीपदान करायचं आहे. यामुळं घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी राहते. माता लक्ष्मी घरामध्ये वास करू लागते. भगवान भोलेनाथांची पूजा करताना शिवतांडव स्तोत्र किंवा शिवरक्षा स्तोत्राचं देखील पठण अवश्य करावं. तसेच ज्या लोकांना कालसर्प दोष आहे अशा लोकांनी राहू काळात भगवान भोलेनाथांची पूजा करावी. तसेच अमावस्येच्या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाहीत. त्याचबरोबर तुळशीची पूजा करताना तुळशीला पाणी अर्पण करताना या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध घालायचं आहे. त्याचबरोबर उसाचा रस देखील तुळशीला या दिवशी अर्पण करायचा आहे. तुळशीजवळ तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करताना यामध्ये चिमूटभर हळद, पिवळी मोहरी थोडीशी टाकायची आहे आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. त्यानंतर माता तुळशीला 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. हा उपाय तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी तिन्ही संजेच्या वेळेला दररोज देखील करायचा आहे. या उपायानं आपल्या घरातील दारिद्र्य दूर होतं, घरामध्ये धनधान्य भरून राहतं आणि माता लक्ष्मीची अशा कुटुंबावर सदैव कृपा देखील राहते. खूप प्रयत्न करून देखील नोकरी मिळत नसेल किंवा कामामध्ये जर सतत काही ना काही अडचणी येत असतील तर या सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी ज्या ठिकाणी आपलं देवघर आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आपण पूजा करतो, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक लिंबू ठेवायचं आहे. हे लिंबू सोमवती अमावस्येच्या दिवशी तिन्ही सांजेपर्यंत त्याच ठिकाणी ठेवायचं आहे आणि रात्री जो व्यक्तीच्या नोकरीमध्ये किंवा कामामध्ये अडथळे येते तर त्या व्यक्तीच्या डोक्यावरून खालीपर्यंत म्हणजे पायापर्यंत 7 वेळा लहान मुलांची ज्याप्रमाणे दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे फिरवून घ्यायचं आहे. नंतर या लिंबाचे 4 भाग करायचे आहेत आणि चौरस्त्यावरती 4 दिशेने हे लिंबाचे भाग फेकून द्यायचे आहेत. असं केल्यामुळं तुमची जे कामामध्ये अडचणी येतात तर ते दूर होण्यास मदत होणार आहे. आता तुम्ही फक्त हा उपाय एकदा करून चालणार नाही, तर दर महिन्याला अमावस्या तिथी येत असते तर दर अमावस्येला करायचा आहे. पौर्णिमेला देखील करू शकता किंवा दर शनिवारी उपाय केला तर देखील चालेल. तसेच सोमवती अमावस्येला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा. या दिव्यात लाल रंगाची वात घालावी.
तसेच थोडंसं केसर आणि भीमसेनी कापराची वडी टाकावी। यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते। तसेच जर घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील किंवा कोणी ना कोणी आजारी पडत असेल किंवा पितृदोष असेल किंवा इतर कारणाने जर तुम्ही काही ना त्रस्त असाल तर मग या सोमवती अमावस्येच्या दिवशी गव्हाचं थोडं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये साखर मिसळायची आहे आणि नंतर ही काळ्या मुंग्यांना हे पीठ खायला घालायचं आहे। असं केल्यानं आपली जी काही संकट आहेत तर ती किंवा जी दुःख आहे तर त्यापासून मुक्ती मिळते। अमावस्या तिथीला स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असते, परंतु जर तुम्हाला पवित्र नदीमध्ये स्नान करणं जर शक्य होत नसेल तर घरीच जे आंघोळीचे पाणी आहे तर त्यामध्ये गंगाजल आणि काळे तीळ त्याचबरोबर चिमूटभर हळद मिसळून स्नान करायचं आहे। शक्यतो या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणं टाळायचं आहे। तसेच भगवान श्री हरिविष्णूंचे स्वरूप असलेल्या भगवान श्रीकृष्णांची म्हणजेच बालगोपालाची अभिषेक करून पूजा करायची आहे। त्यांना नवीन वस्त्र परिधान करायचं आहे, मोरपंख, चंदन आणि वैजंती माळा घालून सजवायचं आहे। त्याचबरोबर नैवेद्य स्वरूपात जो नैवेद्य आहे त्यावर तुळशीची पानं करून त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे। आता अगोदर मी सांगितल्याप्रमाणे तुळशीची पानं ही अमावस्येच्या दिवशी तोडायची नाही तर आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत। त्याचबरोबर बाळकृष्णाची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा कृष्णाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्यावर जी काही अडचणी आहेत, विघ्न आहेत किंवा कोणतंही संकट असेल तर ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। तसेच या दिवशी श्रीमद भगवद्गीतेचे देखील पठण करणं अत्यंत शुभ मानलं जातं। यामुळे मन शांत होतं आणि आपल्या पूर्वजांनाही शांती मिळते। तसेच आपल्या देवघरासमोर देखील तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। यासह पिंपळाच्या झाडाची पूजा करणं हे विशेष मानलं जातं, कारण पिंपळाचं झाड हे भगवान श्री हरी विष्णू, भगवान भोलेनाथ, माता लक्ष्मी, ब्रह्मा यांच्यासह सर्व देवी देवतांचं निवासस्थान मानलं जातं। ते पूर्वजांचं देखील निवासस्थान आहे आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं आपण केलेल्या सेवेचं अधिक पटीनं आपल्याला फळ प्राप्त होतं। त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी, भगवान भोलेनाथ तसेच आपल्या पूर्वजांचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्यावर जी काही संकट आहेत, अडचणी आहेत तर त्या देखील दूर होण्यास मदत होते। आता या पिंपळाच्या झाडाची पूजा करताना पिंपळाच्या झाडाला पाणी आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध घालायचं आहे आणि हे अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर त्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे। तसेच पाणी अर्पण केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला 7, 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। प्रदक्षिणा घालताना आपले जे पूर्वज आहेत तर त्यांचं स्मरण करायचं आहे। त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा जाऊन या पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या ज्या इच्छा आहेत, मनोकामना आहेत, ज्या अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे आणि दिवा लावून घरी येताना एकदाही पाठीमागं वळून पाहायचं नाही। हा उपाय जर केला तर तुमचे जे पूर्वज आहेत तर त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरामध्ये सुख शांती भरभराट होते। त्याचबरोबर घरामध्ये येताना हातपाय स्वच्छ धुवूनच मग घरामध्ये यायचं आहे। त्याचबरोबर सोमवती अमावस्या ही भगवान भोलेनाथांना समर्पित असल्यामुळं या दिवशी बेलाच्या वृक्षाची देखील आपल्याला पूजा करायची आहे। बेलाच्या वृक्षामध्ये भगवान भोलेनाथ वास्तव्य करतात असं म्हटलं जातं आणि त्यामुळं आपण जर या बेलाच्या वृक्षाची पूजा केली आणि बेलपत्र भगवान भोलेनाथांना अर्पण केलं तर भगवान भोलेनाथांची कृपा त्या कुटुंबावर सदैव राहते आणि त्या व्यक्तीकडून कळत न कळत जी काही पापं झालेली असतील तर ती देखील नष्ट होतात, मोक्ष प्राप्त होतो। तसेच जी व्यक्ती एखादी मौन पाळून या बेलवृक्षाची पूजा करते तर त्याला मानसिक शांती आणि ध्यान वाढतं। तर अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये सोमवती अमावस्येला कोणकोणते उपाय करायचे आहेत, कशा प्रकारे करायचे आहेत, आता मी तुम्हाला जे काय उपाय सांगितलेले आहेत तर ते उपाय करताना भगवान भोलेनाथांना, आपल्या पूर्वजांना, माता लक्ष्मीला, भगवान श्री हरिविष्णूंना आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी जी संकट आहेत किंवा कोणतीही कितीही मोठी अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्याचबरोबर सेवा उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा। कोणताही उपाय एकदाच करून चालत नाही तर तो वेळोवेळी करावा लागतो, त्यावेळेलाच आपण केलेल्या उपायाचं आपल्याला फळ प्राप्त होत असतं। त्याचबरोबर उपाय करून चालत नाही तर त्याला श्रद्धेची देखील जोड असायलाच हवी। तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये सोमवती अमावस्येला कोणकोणते कशा प्रकारे उपाय करायचे आहेत याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे। तर देखील तुमच्या काही समस्या, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।